हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. गावाकडच्या जुन्या त्या वाड्यात माझं आणि काकूंचं नातं नेहमीप्रमाणचं जिव्हाळ्याचं होतं. लहानपणी मी तिच्या मांडीवर झोपायचो, तिच्या गोड गाण्यात हरवून जायचो. पण जसजसा मी मोठा होत गेलो, तसा तिच्या सहवासात एक वेगळंच आकर्षण मला जाणवू लागली. त्या रविवारी सकाळी घरातले सगळे शे शेता शेतावर गेले होते. फक्त मी आणि काकू घरी होतो. अंगणातली झाडं मंद वाऱ्यात डोलत होती. घरात मात्र एक निवांत शांतता होती. काकू अंगावर हलकीशी निळसर साडी नेसून स्वयंपाकघरात काम करत होती. तिचे केस मोकळे सुटलेले, ओल्या हातांनी कपाळावरची केसांची बट सारखी मागे सारताना ती दिसत होती. माझं लक्ष तिच्याकडे कडून हटेना. इतका गप्प का आहेस? काकू हसत म्हणाली. गप्प नाही, फक्त बघतोय तुला. ती थोडासा संकोचून उत्तर दिलं. ती माझ्याकडे बघून हसली, पण तिच्या डोळ्यातही एक वेगळी चमक होती. दुपारी जेवणाच्या वेळी माझा हात नकळत तिच्या हाताला लागला. त्या क्षणी आमचे डोळे भिडले आणि काही क्षण आम्ही गप्प बसलो. तिच्या होठांवर हलकसं स्मित आलं. आज घरात कुणी नाहीये, एक दिवस आपल्यासाठी आहे. ती कुजबुजली. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी काही बोलायच्या आधीच ती माझ्या जवळ बसली. आमच्यातील अंतर अचानक खूपच कमी झालं. तुला माहीत आहे ना, तू मोठा झालास आता, ती मंद आवाजात म्हणाली. मला कळतंय काकू, पण तुला तुला असं बघताना मन आवरत नाही. ती थोडीशी लाजली, पण लगेच डोळ्यात खोडकरपणा आणत म्हणाली. मग आजचा दिवस तसाच खास ठेवायचा. आम्ही दोघं अंगणात झोपाळ्यावर बसलो. झाडाच्या सावलीत पक्ष्यांच्या चिवचिवाट. आमचं बोलणं सुरू होतं. मी माझ्या कॉलेजच्या गोष्टी सांगत होतो, तर काकू तिच्या तरुणपणाच्या आठवणी सांगत होते. ती प्रत्येक आठवण सांगताना तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक तेज दिसत होतं. कधी तिच्या हातावर माझा हात गेला, तर कधी ती माझ्या खांद्यावर हलक्या हाताने थोपटून लागली. तो स्पर्श अंगभर शहारे आणत होता. तू अगदी माझ्यासारखा वाटतोस, मला समजून घेणारा, ती हळू आवाजात म्हणाली. मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, तू फक्त काकू नाहीस माझ्यासाठी, त्याहूनही जास्त काही आहेस. तिचे होठ थरथरत होते, पण डोळ्यात मात्र एक वेगळं धाडस होतं. सूर्य मावळत होता. घरात मंद प्रकाश पसरला होता. काकू दिवा लावत होती. तिच्या चेहऱ्यावर त्या प्रकाशाची सोनेरी छटा पडली आणि मी तिला बघत राहिलो. ती माझ्याकडे आणि वळाली आणि म्हणाली, आजचा दिवस संपत चाललाय, पण आपलं गुपित कायमचं आपल्या मनात राहील. मी तिचा हात धरला आणि हलक्या आवाजात म्हणालो, हा दिवस मी कधी विसरणार नाही. आमचं नातं त्या क्षणी शब्दाच्या पलीकडे गेलं होतं. आमच्या नजरा, आमचा स्पर्श, आमची हुरहुर, सगळं काही त्या एका दिवसात गुंफत गेलं. त्या दिवसानंतर काकू आणि माझं नातं आणखी घट्ट झालं. आम्ही कधी उघडेपणाने बोललो नाही, पण मनामनात एकमेकांना समजून घेतलं. तो एक दिवस आमच्या आयुष्यातील गुपित खजिना ठरला. रोमॅन्टिक आणि आठवणीत कायमचा कोरलेला. मित्रांनो, ही होती आजची कथा. कथा आवडल्यास कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.